नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत CSAT च्या दुसऱ्या पेपरच्या अंतर्गत येणारा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे निर्णय क्षमता आणि समस्या सोडवणूक, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग। हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं उमेदवाराची गुणवैशिष्ट्ये, उमेदवाराची पात्रता, उमेदवाराच्या अंगी असलेली कौशल्य आणि त्याचबरोबर उमेदवार जेव्हा प्रशासक बनतो तेव्हा त्या प्रशासकाची अंगी असणारी काही वैशिष्ट्य, ज्याला आपण एकूणच पर्सनॅलिटी म्हणतो, व्यक्तिमत्वाच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल आपण मागील व्हिडिओमध्ये विचार केलेला होता। आता तुम्हाला हे कळलेलं आहे, तुम्ही हे ठरवलेलं आहे किंवा तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे की तुम्हाला स्पर्धा परीक्षेकडे जायचंय। तुम्ही हे पण ठरवलंय की MPSC कडे जायचंय का UPSC कडे जायचंय, महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये अधिकारी बनायचंय का भारताच्या प्रशासनामध्ये केंद्र शासनाच्या सेवेमध्ये जायचंय, हे तुम्ही ठरवलंय, तुम्ही निर्णय घेतलाय आणि तो तुमचा निर्णय हा प्रशासक म्हणून उमेदवाराकडे असलेल्या एक क्वालिटीचा भाग आहे आणि ज्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। निर्णय निर्धारण क्षमता, समस्या सोडवणूक हा घटक प्रशासकाच्या अंगी असणाऱ्या इतर घटकांपैकी ज्याला अनिवार्य घटक म्हणतो ना, तो अनिवार्य घटक आहे। कारण प्रशासकाला त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक निर्णय घ्यावे लागतात। रोज त्याला अनेक निर्णय घ्यावे लागत असतात। निर्णय हा घटक प्रशासकाला, हा जो प्रशासक असणार आहे, त्याचं दुसरं नाव निर्णय असंही आपण म्हणू शकतो। कारण प्रशासक आणि निर्णय या दोन गोष्टी कशा आहेत, एकमेकांपासून अलग करता येत नाहीत। आणि म्हणून हार्बर्ट स्पेन्सर नावाचा विचारवंत निर्णयाला काय म्हणतो माहितीये? निर्णय हा जो घटक आहे ना, तो निर्णय हा घटक प्रशासनाचा आत्मा आहे असं तो म्हणतो। कशाचा? प्रशासकाचा, प्रशासनाचा, या प्रशासकीय यंत्रणेचा तो मध्यवर्ती केंद्र बिंदू, ज्याला आत्मा म्हणतो ना, तो अतिशय महत्त्वाचा घटक आहे असं हार्बर्ट स्पेन्सर नावाच्या विचारवंतांना म्हटलेले। आपण निर्णयाच्या संदर्भामध्ये यापूर्वी पाहिलेलं होतं, प्रशासकाच्या अंगी निर्णय घेण्याची क्षमता असावी। पण कसा निर्णय घेण्याची क्षमता असावी? अचूक निर्णय घेण्याची क्षमता असावी आणि विना विलंब निर्णय घेण्याची क्षमता असावी। या दोन गोष्टी निर्णयामध्येच अपेक्षित आहे। निर्णयामध्ये काय अपेक्षित आहे? अचूकता आणि विना विलंबता। या दोन गोष्टी निर्णयामध्ये आपण काय पाहतोय? डिसिजन मेकिंग प्रोसेस अँड प्रॉब्लेम सॉल्विंग। हे काय आहे? राज्यशास्त्राच्या द्वितीय वर्षाच्या स्किल एनहान्समेंट कोर्स आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाला अतिशय महत्त्वाचा जो दुसरा पेपर आहे CSAT, ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट किंवा नागरी सेवा कल चाचणी या नावाने ओळखतो, त्याच्यामध्ये जे 7 घटक आहेत अत्यंत महत्त्वाचे, ज्याच्याबद्दल मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कल्पना दिलेली आहे, त्यापैकी एक घटक जो
निर्णय निर्धारण क्षमता आणि समस्यांची सोडवणूक या संदर्भामध्ये आहे आणि त्याला आपण प्रशासकाच्या संदर्भामध्ये विचार करतोय. विद्यार्थी मित्रांनो, प्रशासकाला कुठले कुठले निर्णय घ्यावे लागतात? सर्वप्रथम आपल्याला ही कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. ती कन्सेप्ट किंवा ती संकल्पना जर आपल्याला समजली, त्याला दैनंदिन निर्णय घ्यावे लागत असतात प्रशासकाला. त्याच्यानंतर त्याला नियोजित आणि अनियोजित, बऱ्याच वेळेला नियोजनाबाहेरचे सुद्धा निर्णय घ्यावे लागत असतात. त्याला व्यक्तिगत निर्णय, सार्वजनिक निर्णय, व्यक्तिगत आणि सार्वजनिक निर्णय घ्यावे लागत असतात. याच्याबद्दलचं स्पष्टीकरण आपण परीक्षेला आलेल्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये करणार आहोत नंतर. त्याला त्याच बरोबर आपण पाहतोय की प्रशासकीय निर्णय घ्यावे लागत असतात, अंमलबजावणीचे निर्णय घ्यावे लागत असतात. मुळामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल किंवा संघ लोकसेवा आयोग असेल, यांच्याकडून ज्या पदांवरती भरती केली जाते ना, त्या पदांवरती काम करणं आणि त्या पदाला असलेले अधिकार आणि कार्य, त्याच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना, पार पाडत असताना एक भाग अतिशय महत्वाचा आहे आणि तो म्हणजे या पदावरती असणारी व्यक्ती जी कुणी असणार आहे, त्या व्यक्तीच्या मध्ये सामान्य माणसापेक्षा वेगळ्या क्वालिटीज असाव्या लागत असतात. तो गोंधळून जाता कामा नये. मी आता काय करू, कसं करू, काय होईल, कसं होईल, मला काय करायला हवं, अजिबात नाही. काय हा प्रश्नच त्याच्या पुढे पडायला नाही पाहिजे. त्याच्या ऐवजी मी हेच करणार, मला असंच करायला हवं, माझ्या पुढे हा मार्ग आहे आणि हा अचूक मार्ग आहे, हे त्याला त्याच्या वर्तणुकीमधून, त्याच्या कार्यशैलीमधून त्याला सिद्ध करावं लागत असतं. आणि ही अतिशय महत्वाची गोष्ट असते विद्यार्थ्यांनो. कारण एक प्रशासकीय अधिकारी जॉर्ज टेरीच्या मते, जॉर्ज टेरी हा एक विचारवंत, तो असं म्हणतोय, मानवी मनामध्ये अनेक विचार असतात, भावना असतात, मत असतात, ज्ञान असतं, अनेक कौशल्य असतात. मानवी मनामध्ये हे जे काही चाललेलं असतं ना, त्याच्यामधून अचूक आणि एकाची निवड करणं, याच्यासाठीची मानसिक जी तयारी आहे, आपल्या मनाची जी तयारी आहे ना, त्या मनाच्या तयारीलाच त्यानं काय म्हटलेलं आहे, निर्णय घेणं असं म्हटलेलं आहे. आपल्याला बरेच जणांना हे माहित आहे बघा. आपण ऑफिसला चक्रा मारतो, ऑफिसला चक्रा मारतो, आपण ऑफिसला कोणती तरी फाईल घेऊन जात असतो. फाईल घेऊन जातो, आपल्याला ते अधिकारी, त्याच्या हाताखालचे अधिकारी, पुन्हा या महिन्यानं, पुन्हा जातो आपण, पुन्हा 8 दिवसानं या. आपण म्हणतो माझ्या कामाचं काय झालं साहेब, माझ्या कामाचं काय झालं, मग बघू आपण, पुन्हा या, असं जेव्हा उत्तर आपल्याला मिळतं ना, तेव्हा आपण हे समजून घ्यावं की निर्णय घेत असताना किंवा निर्णय घेण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय कर्मचारी, प्रशासकीय पदावरती काम करणारी जबाबदार व्यक्ती ही कुठंतरी चुकतीये, कुठंतरी गोंधळलेली आहे, किंवा कुठंतरी ती निर्णय घेऊ इच्छित नाही, किंवा ती परिणामाला घाबरते, किंवा काहीतरी असं घडतंय की ज्याच्यामुळं तिला निर्णय घेण्यामध्ये आत्मविश्वास नाही, ती निर्णय घेण्यासाठी संकोच करते. मग हा निर्णय न घेण्यामुळं अनेक गंभीर परिणाम होत असतात. त्याच्याही बद्दल आपण
स्पर्धा परीक्षेला येणाऱ्या आणि आलेल्या प्रश्नांच्या स्वरूपामध्ये बघणार आहोत. आज आपण निर्णय घेणं हे व्यक्तिगत जीवनासाठी आणि सार्वजनिक जीवनासाठी किती महत्वाचं असतं त्याच्याबद्दल आपण बोलूया. दैनंदिन निर्णय नियोजित, व्यक्तिगत, प्रशासकीय, सार्वजनिक. कारण प्रशासक हा काय असतो? सार्वजनिक पदावरती काम करणारा लोक प्रशासक असतो. जसं आपण राजकीय पदाधिकाऱ्याला लोकसेवक असं म्हणतो ना, लोकसेवक म्हणतो ना, तसं प्रशासकीय अधिकाऱ्याला आपण काय म्हणतो? लोक अधिकारी असं म्हणतो आपण. कारण तो कोणासाठी काम करणारा असतो? लोकांसाठी, पब्लिक साठी काम करणारा असतो तो. आणि म्हणून त्याला, त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला सामूहिक पद्धतीने आपण लोक प्रशासकीय अधिकारी असं आपण म्हणतो. या शास्त्राला आपण लोक प्रशासन शास्त्र असं सुद्धा म्हणतो. आपल्याला निर्णय घेण्यासाठी आपल्याकडे काय क्वालिटीज असाव्या लागतात? निर्णय घ्यायचाय, कुठला निर्णय घ्यायचाय? तुम्ही ऍज अ स्टुडंट म्हणून निर्णय घ्यायचाय. आपल्या जीवनाच्या सुरुवातीचे निर्णय, साधारणतः आपल्या वयाची 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीचे जे निर्णय असतात ना, ते बऱ्याच वेळेला आपले आई वडील घेतात. मग काय निर्णय असतात ते? आपल्याला कोणत्या माध्यमाच्या शाळेत घालायचं? मराठी माध्यमाच्या घालायचं का इंग्रजी माध्यमाच्या घालायचं? सरकारी शाळेत घालायचं का खासगी शाळेमध्ये घालायचं? या संबंधाचे निर्णय आपले आई वडील घेत असतात. कारण त्या पातळीवरती आपलं वय, आपली बुद्धी आणि आपली मानसिक क्षमता निर्णय घेण्यासाठी सक्षम झालेली नसते. पण एक विशिष्ट टप्पा असा येतो की ज्या टप्प्यावरती आपण आई बाबांना हे सांगतोय की बाबा मला आता सेमी घ्यायचंय, मला आता इंग्लिश मीडियमच ठेवायचंय, मला आता मराठी मीडियमच ठेवायचंय. आपण हे सांगतो आई बाबांना. हे सांगणं म्हणजे काय असतं? हे सांगणं म्हणजे आपल्या पुढे असलेल्या पर्यायांपैकी मला हे पाहिजे यासाठीचा तो निर्णय असतो. आणि तो घेण्यासाठी आपण आपल्या मनाची तयारी केलेली असते. म्हणजे योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्या मानसिक तयारीची गोष्ट अतिशय महत्वपूर्ण असते. आणि मग त्याच्यानंतर 10वी पास होतो. 10वी पास झाल्यानंतर आपल्याला कॉमर्स करायचंय का? आपल्याला सायन्सला ऍडमिशन घ्यायचंय का? आपल्याला आर्टला ऍडमिशन घ्यायचंय का? याचा निर्णय आई वडिलांसोबत चर्चा करून किंबहुना आपण स्वतःच घेत असतो. आणि त्याच्याप्रमाणे मग आपण काय करतो? वेगवेगळ्या स्ट्रीम मध्ये जात असतो. बऱ्याच जणांना 12वीच्या नंतर काही निर्णय घ्यायचे असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या व्यावसायिक परीक्षा असतात. जसं नीट आहे, जेईई आहे, आणखी वेगवेगळ्या परीक्षा आहेत. त्याच्यासाठीचे निर्णय घ्यावे लागत असतात. तेव्हाही आपण ते निर्णय आपण घेत असतो. काही वेळेला मित्रांची मदत घेत असतो, काही वेळेला आईवडिलांची मदत घेत असतो, नातेवाईकांची मदत घेत असतो. उपलब्ध पर्यायांमधून आपण काहीतरी निवडत असतो. आणि यातून आपण निर्णय घेण्यासाठी नेमक्या काय गोष्टी करतो तेही आपल्याला बघणं गरजेचं आहे. ऍज अ विद्यार्थी म्हणून, ऍज अ कॅन्डिडेट म्हणून आणि ऍज अ प्रशासक म्हणून आपल्याला निर्णय घेण्यासाठी कुठल्या गोष्टीची जाणीव असावी लागते हे पाहणं अतिशय महत्वपूर्ण असतं. आणि त्याच्यानंतर प्रशासक म्हणून आपल्या अंगी आपण घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये काय असणं गरजेचं असतं ते सुद्धा आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, निर्माण झालेली परिस्थिती काय आहे निर्णय घेण्यासाठीची? म्हणजे कुठल्या परिस्थितीत आपल्याला निर्णय घ्यायचा आहे? कुठली राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, दैनंदिन, म्हणजे कुठल्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपल्याला निर्णय घ्यायचा आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं असतं. या उपलब्ध परिस्थितीमधून, उपलब्ध पर्यायांमधून
एकाची निवड करणं. वस्तुनिष्ठ परीक्षेमध्ये एका प्रश्नाला 4 ऑप्शन असतात. ओके, एका प्रश्नाला 4 ऑप्शन असतात. त्या 4 पैकी एक उत्तर असतं. त्या 4 पैकी एक अचूक उत्तर आपल्याला निवडायचं असतं. त्याला आपण काय म्हणतो? 4 पैकी एक पर्याय शोधणं, आणि त्यालाच आपण निर्णय घेणं असं म्हणतो. आपण विचार करतो, आपण मिळवलेलं ज्ञान, आपल्या जवळची तर्कशक्ती, आपल्या जवळची प्रत्येक क्षमता आपण पणाला लावतो, आणि त्या 4 पैकी एक, आणि ते सुद्धा अचूक कसं असेल याच्यासाठीचा आपण निर्णय घेत असतो. आणि त्याच बरोबर आपण तो निर्णय कोणाच्या उपयोगाचा आहे, तो निर्णय किती उपयोगाचा आहे, तो निर्णय परिणामकारक आहे का, त्या घेतलेल्या निर्णयाचे परिणाम काय होणार आहेत, हे सुद्धा प्रशासकाला पाहणं गरजेचं असतं. प्रशासकाचं उत्तरदायित्व काय आहे, प्रशासकाची भूमिका काय आहे निर्णय घेत असताना, आणि प्रशासक म्हणून त्याला निर्णय घेत असताना त्याच्या समोर असलेल्या सगळ्या मार्गांचा, साधन सामुग्रीचा, या सगळ्यांचा तो साकल्याने विचार करतो किंवा त्याला करावाच लागतो. असे काही प्रश्न या पेपरमध्ये विचारले जातात, दुसऱ्या पेपरमध्ये, की आपोआपच तुमची क्वालिटी कळणार आहे, तुम्ही काय आहात आतून आणि बाहेरून ते तिथं व्यक्त होणार आहे. आणि म्हणून तुम्हाला निर्णय घेणं ही गोष्ट अतिशय जबाबदारीनं पार पाडावी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे पाहतोय की प्रशासकाला निर्णय घेत असताना नेमक्या कोणत्या गोष्टीचा विचार करावा लागतो. समजा तुम्ही उमेदवार म्हणून परीक्षा दिली एमपीएससी UPSCची आणि पास झालात. तालुक्याच्या पातळीवरती समजा तुमच्याकडे तहसीलदार, ज्याला आपण म्हणतोय तालुका दंडाधिकारी, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी असं म्हणतोय. जिल्ह्याच्या पातळीवरती ज्याला आपण जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक व निर्णय अधिकारी आणि दंडाधिकारी असं आपण म्हणतोय. त्या शब्दांकडे नीट लक्ष द्या. दंडाधिकारी याचा अर्थच असा की त्यांच्याकडे काही शक्ती, काही पॉवर, काही अधिकार, काही कार्य कशाशी संबंधित आहेत, न्यायालयीन निर्णय देण्याशी संबंधित आहेत, निवाडा करण्याशी संबंधित आहेत, न्यायदान करण्याशी संबंधित आहेत. आणि न्यायदान करत असतानाच त्याला काय करावं लागत असतं, दंड द्यावा लागतो. आणि तो दंड देण्यासाठीची परिस्थिती काय असते, प्रशासक म्हणून निर्णय निर्धारण प्रक्रिया, समस्यांची सोडवणूक तालुक्याच्या पातळीवर असेल, उपविभागीय अधिकारी म्हणून काही तालुक्यांचा कारभार पाहणारा अधिकारी असेल, किंवा आपण पाहतोय की IPS असेल, DYSP असेल, किंवा वेगवेगळ्या पदांवरती जात असताना जेव्हा आपल्याला त्या पदाच्या अधिकार आणि जबाबदाऱ्या पार पाडावयाच्या असतात, तेव्हा निर्णय घेणं ही एक पहिली बेसिक कंडिशन असते. कारण त्याचा पार्ट असतो. प्रशासक आणि निर्णय एकमेकांपासून आपण अलग करू शकत नाही. जसं अधिकार आणि कर्तव्य यांना एकमेकांपासून अलग करू शकत नाही, तसं प्रशासक आणि निर्णय या दोघांना सुद्धा एकमेकांपासून अलग करू शकत नाही. निर्णय घेणारं पद धारण करणारी व्यक्ती प्रशासक असते. प्रशासकाला निर्णय घेणं अनिवार्य असतं, कारण हर्बर्ट स्पेन्सर यांच्या मते निर्णय घेणं हा प्रशासनाचा आत्मा असतो. म्हणजे अतिशय महत्वपूर्ण अशी निर्णय घेण्याची गोष्ट असते. आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये असेल, सार्वजनिक जीवनामध्ये असेल, सामाजिक जीवनामध्ये असेल, निर्णय घेणं ही प्रक्रिया जी आहे ना, ती म्हणजे निर्णय घेणं म्हणजे काय असते, ऍक्शन मध्ये आणणं, कृती करणं, आणि ती खूप महत्वाची गोष्ट असते. आणि त्याच्याबद्दल आपण प्रशासकाच्या जवळ असे कुठले